चांगल्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाडगावून आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांचे रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. चांगल्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बनवण्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाली सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं घेऊन आली आहे अचूक व सविस्तर उत्तर. जो यक्ष प्रश्न सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो यक्ष प्रश्न चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय, ज्या यक्ष प्रश्नाच्या अनुसार आमच्या कोंबड्या आणि कोंबड्यांची पिल्लं ही मागच्या काही दिवसांपासून लाल संडास करून या ठिकाणी एक्सपायर होत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय की कोंबड्या आणि पिल्लं लाल संडास होऊन का मरत आहेत, या मागची कारणं काय आहेत व काय आहे असा उपाय की ज्यामुळं आमच्या कोंबड्या आणि पिल्लांचं मरतुकीचं प्रमाण या ठिकाणी होऊ शकेल कमी. चला तर मग आपल्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात इथं उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करायचे त्यांना विनंती आहे की याच्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आमच्या फार्मवर ज्या कोंबड्या आणि कोंबड्यांची पिल्लं आहेत ती मागच्या काही दिवसांपासून लाल संडास करून या ठिकाणी एक्सपायर होत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव विचारायला लागलाय की काय हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे का, जर असेल तर या रोगाचं नाव काय आहे, या रोगाला कोणतं औषध देऊन आपण या ठिकाणी थांबवू शकतो आणि खरंच याचा ॲक्युरेट काही इलाज आहे का. तर लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की घाबरू नका. हा आजार आहे पण या आजाराला आपण 2च दिवसात रोखू शकतो आणि मरतुकीचं प्रमाण फक्त 48 तासात या ठिकाणी 0 करू शकतो. मग आजच्या व्हिडिओ समजून घेऊयात की हा रोग कोणता आहे, याची इतर लक्षणे कोणती आहेत, कोणतं औषध द्यायला पाहिजे, कशा पद्धतीनं द्यायला पाहिजे, त्याचं प्रमाण कसं आहे, सगळं समजावून सांगणार आहे. पण आपल्याला जर ॲक्युरेट इलाज करायचा असेल, मरतुकीचं प्रमाण कमी करायचं असेल तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. कुठंही स्किप करू नका एवढीच आपणास कळकळीची विनंती. तर लक्षात घ्या मित्रांनो, हा कोणता रोग आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, लाल संडास होणं हा जो रोग आहे तर या रोगाचं नाव आहे कॉक्सिडिओसिस. होय मित्रांनो, मेडिकल लाईनमध्ये इन शॉर्ट याला कॉक्सी असं सुद्धा म्हणतात. कुक्कुटपालनाच्या असणाऱ्या एकंदर व्यवसायामध्ये जे घातक आजार येतात तर त्याच्यामध्ये क्रमांक 1ला मानमोडी, क्रमांक 2ला येणारा आजार देवी, क्रमांक 3चा CRD आणि क्रमांक 4चा जो घातक आजार आहे तो कॉक्सिडिओसिस म्हणजे कॉक्सी आहे. आता कॉक्सिडिओसिस म्हणजे कॉक्सी जो आजार आहे त्यामध्ये प्रमुख लक्षण कोणतं आहे, तर याला ओळखण्याचं एकमेव आणि जबरदस्त जे लक्षण आहे की ज्यामुळे तुम्ही 2च मिनिटात समजून घेऊ शकतात की आपल्या कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती कॉक्सिडिओसिस म्हणजे कॉक्सी आजार आला आहे अथवा नाही. तर हा या ठिकाणी असणारा एक महत्त्वाचा घटक आहे. तर मग कसा ओळखायचा, तर लक्षात घ्या मित्रांनो, कोंबड्यांवर आणि पिल्लांवरती कॉक्सिडिओसिस म्हणजे कॉक्सी आजार आला आहे ओळखण्यासाठी फक्त त्यांची संडास म्हणजे टॉयलेट चेक करायची. जर संडास चेक केल्यानंतर किंवा टॉयलेट चेक केल्यानंतर कोंबड्यांची आणि पिल्लांची विष्ठा जर त्या ठिकाणी लाल रंगाची येत असेल तर लक्षात घ्या कुक्कुटपालनात हे एक लक्षण आहे की ज्यामुळे आपण लगेच आयडेंटिफाय करू शकतो की आपल्या कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती आलेला आजार हा कॉक्सिडिओसिस म्हणजे कॉक्सी आहे. आता आपल्याला कळाले की चला, कोंबड्यांची आणि पिल्लांची विष्ठा लाल होती म्हणजे हे कॉक्सिडिओसिस आजाराचं लक्षण आहे, म्हणजे आपल्या कोंबड्यांना कॉक्सी हा आजार झालाय. मग आता आजार कळाला, उपाय कोणता करायचा, मी जास्त वेळ न घेता थेट उपायावरती येतो. तो जो उपाय आहे तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, मेडिकल लाईनमध्ये जाऊन ॲझिथ्रोमायसिनच्या गोळ्या खरेदी करायच्या आहेत. लक्षात घ्या, कधी कधी व्हेटरनरी मेडिकलवरती या गोळ्या उपलब्ध होत नाहीत तर ज्या ह्युमनच्या ॲझिथ्रोमायसिनच्या गोळ्या आहेत त्यांचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे.
मग ॲझोथ्रोमायसिनची गोळी आणली, पण मार्केटमध्ये तर एक प्रॉब्लेम आहे. ॲझोथ्रोमायसिनच्या गोळ्या ह्या विविध असणाऱ्या प्रमाणात म्हणजे पॉवरमध्ये मिळतात. जसं की 100 पॉवरची गोळी, 200ची, 250ची आणि 500ची. म्हणजे तसं बघायला गेलं तर गोळी त्या ठिकाणी कशी असते 100 मिलीग्रॅम, 200 मिलीग्रॅम, 250 मिलीग्रॅम आणि 500 मिलीग्रॅम. ही जी मिलीग्रॅम असते त्याला आपल्याकडच्या लँग्वेजमध्ये पॉवर असं म्हणतात. मग कसं आहे समजा मिलीग्रॅममध्ये घ्या नाही तर पॉवरमध्ये 100ची, 200ची, 250ची आणि 500ची. आता द्यायचं कसं? तुम्हाला सांगतो ज्या मोठ्या कोंबड्या आहेत ना, तर त्यांच्यासाठी दिलं जाणारं जे प्रमाण आहे, तर 1 लिटर साठी 250 मिलीग्राम किंवा 250 पॉवरची गोळी. आणि लहान पिल्लं असतील 1 ते 4 महिन्याची, तर त्यांच्यासाठी दिलं जाणारं प्रमाण आपण थोडं बहुत कमी करू शकतो. काय कमी करायची काही विशेष गरज नाही आहे, पण कमी केलं तर चालून जाते. आणि 1 महिन्याच्या खालच्या पिल्लांना माझ्या मते सरासरी अझिथ्रोमायसिनचा वापर करायला नको, कारण त्यांच्यावरती प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तर प्रमाण लक्षात आलं असेल तुम्हाला. मोठ्या कोंबड्यांसाठी 1 लिटरला 250 पॉवर म्हणजे 250 मिलीग्राम आणि जे 1 ते 4 महिन्याची पिल्ले आहेत त्यांच्यासाठी जे प्रमाण आहे तर ते 1 लिटर थोडं बहुत कमी करू शकतात. म्हणजे मे बी 150, 200 असं घेऊ शकतात. तर आता या ठिकाणी समजा 500 पॉवरची गोळी आली तर ती काय करा 1 लिटर पाण्यामध्ये अर्धी टाका. 250ची असेल तर 1 लिटरमध्ये पूर्ण टाका. म्हणजे कसंही करून 250चं गणित बसवा. आता ही 1-2 तासापुरतं ठेवायची का दिवसभर? तर तुम्हाला सांगतो जर तुम्हाला ही संडास दिसत आली लाल रंगाची तर तुम्हाला काय करायचं तिथून 3 ते 4 दिवस पुढचे काय करायचं आहे या ठिकाणी कंटिन्युअस पाण्यामध्ये अझिथ्रोमायसिनच्या गोळ्या त्या ठिकाणी टाकून द्यायच्या आहेत. दिवसाला समजा 10 लिटर पाणी लागत असेल तुम्हाला तर त्या ठिकाणी 10 लिटर पाण्यामध्ये 250 ग्रामच्या 10 गोळ्या टाकायच्या आता आणि जर 10 लिटर पाणी आणि गोळी 500 पॉवरची भेटली 500 मिलीग्रामची तर 500च्या फक्त त्या ठिकाणी आपल्याला किती गोळ्या टाकायच्या आहेत तर आपलं कॅल्क्युलेशन बसणार आहे 2500 म्हणजे 5 गोळ्या टाकायच्या. 1 लिटरला 250, 10 लिटरला 2500 म्हणजे 500च्या 5 गोळ्या घ्या नाही तर 250च्या 10 गोळ्या काही प्रॉब्लेम नाही. हे सातत्याने किती दिवस करायचे? हे सातत्याने 3 ते 4 दिवस करायचे. तुम्हाला सांगतो तुम्ही आज अझिथ्रोमायसिन दिलं तर उद्या दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत किंवा एखाद्या दुसऱ्याच दिवशी तुम्हाला फरक जाणवेल आणि आपल्या कोंबड्यांची आणि पिल्लांची जी लाल होणारी विष्ठ आहे ती रिकव्हर होऊन नॉर्मलवरती येईल. तुम्हाला सांगतो याचा इलाज केला तर त्या ठिकाणी फक्त 48 तासात सर्वस्वी हा रोग नियंत्रणात येतो. पण थोडी बहुत अडचणी शक्यता राहते. म्हणून आपण त्या ठिकाणी काय करत आहोत, की एक 3 ते 4 दिवसाचा कोर्स हा करत आहोत. तर अशा पद्धतीनं तुम्ही अझिथ्रोमायसिनचा वापर करून जर आपल्या कोंबड्या आणि पिल्लं लाल संडास करून मरत असतील, तर त्यांची मरतूक फार जबरदस्त पद्धतीने इथं थांबवू शकतात. आणि त्याच्यामुळं माझं मत आणि सल्ला आहे, की आपल्या फार्मवरती आपण जे आहे तर अझिथ्रोमायसिनच्या गोळ्यांचं पाकीट हे आणून ठेवायला हवंच. आता बरेच जण म्हणतील, की सर हे कळालं, की बाबा उपाय काय करायचा आणि कसा करायचा? आता हे समजावून सांगा, की बाबा हा जो आजार आहे तो कशामुळे होतो? तर लक्षात घ्या मित्रांनो, हा जो आजार आहे तर तो बॅक्टेरियल व फंगल इन्फेक्शनमुळे होत असतो. म्हणजे जीवाणूजन्य आणि कवकजन्य असणाऱ्या परिस्थितीमुळे उद्भवतो. सामान्यतः आपल्या शेडमध्ये धानाची जी तूस असते कोंबड्याखालची ती जर फार ओलसर असेल किंवा त्याच्यामध्ये पाणी खूप जास्त शोषलं गेलं असेल, तर अशी परिस्थिती त्या बुरशीसाठी, त्या असणाऱ्या जीवाणूसाठी पोषक बनते. याच्यामध्ये बॅक्टेरिया आणि त्यासोबत फंगस हे वाढत असतात. त्याच्यामुळं आपल्या कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन हे मोठ्या प्रमाणात दिसून येते. हे जे फंगल इन्फेक्शन आहे मग याचा खूप मोठा परिणाम त्यांच्यावरती होतो. आणि हे बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन काय करते, त्या कोंबडीला आणि पिल्लाला प्रथम आजारी करते. आजारी केल्यानंतर त्या ठिकाणी रोग जेव्हा बळावतो, त्यावेळेस कोंबडी आणि पिल्लं त्या ठिकाणी काय करतात, लाल रंगाची संडास करतात आणि लाल रंगाची संडास झाली, की समजून घ्यायचं, की आपल्या कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती कॉक्सिडिओसिस म्हणजे कॉक्सी हा आजार आलाय. आता कॉक्सिडिओसिस म्हणजे कॉक्सी आजार येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो का? हां, नक्की करू शकतो. तर आपण काय करू शकतो, की जी धानाची तूस आहे कोंबड्यांच्या खालची व पिल्लांच्या खालची तिला दिवसातून एकदा खालीवरी करायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे, की या ठिकाणी आपल्या कोंबड्यांच्या आणि पिल्लांच्या शेडमध्ये त्या ठिकाणी दर 8 दिवसाला B904 किंवा कोर्सुलिन THचा या ठिकाणी स्प्रे घ्यायचा आहे. हा स्प्रे 1 लिटरला 4 ml घ्यायचा आहे. जर हा स्प्रे घेतला तर जी काही एक शक्यता आहे ती त्या ठिकाणी आपण तिथंच कमी करू शकतो. हे मुख्य 2 उपाय केले समजा तर तुम्हाला सांगतो गॅरंटीनं
आपण कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती येणाऱ्या आजारांचं प्रमाण कमी करू शकतो. खास करून कॉक्सिडिओसिस व इतर जीवाणूजन्य आणि त्यासोबत असणाऱ्या कवकजन्य आजारांना रोखू शकतो. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, की काय होतंय, की आपण हे सगळं करत असतो. परंतु जर पडदे पावसाळ्यात बंद असतील तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो. उन्हाळ्यात, हिवाळ्यात काही प्रॉब्लेम नाही. तर त्यावेळेस काय करा, की वातावरणामध्ये समजा तुम्हाला कळते, की आता पाऊस काय पडणार नाही. तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही पडदे ओपन करा म्हणजे त्या मध्ये असणारा जो अमोनिया गॅस आहे तो निघून जाईल. कारण अमोनिया जर त्या ठिकाणी असेल आणि जर त्या ठिकाणी फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन जर शेडच्या आतमध्ये आलं, तर कॉक्सिडिओसिस सहित आणखीन इतर रोगसुद्धा होऊ शकतात, ज्यामुळे हाकनाक आपल्या कोंबड्यांचा जीव हा जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं लाल संडास किंवा रक्ताची संडास होणं म्हणजे कॉक्सिडिओसिस म्हणजेच कॉक्सी आजार आहे. त्याचे लक्षण कोणतं आहे, उपाय काय आहे आपण सांगितलं, औषधसुद्धा बघितलं आणि हा रोग होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यायला हवी, की ज्यामुळे आपला फार्म, आपला शेड, आपल्या कोंबड्या आणि पिल्लांना या रोगापासून आपण मुक्त ठेवू शकतो. तर मित्रांनो, ही माहिती मला वाटते तुम्हाला 100% या ठिकाणी जी आहे ती उद्बोधक ठरणार आहे. आता बरेचसे कुक्कुटपालक बांधव आहेत, की जे म्हणतात, "सर, फार उत्तम आपण मार्गदर्शन करत आहात. आम्हाला सुद्धा वाटते, की तुमचं हे असणारं शेड्यूल फॉलो करावं. आम्हाला सुद्धा वाटते, की तुमचा व्हिडिओ त्या ठिकाणी ऐकतच राहावा, पाहतच राहावा. पण काय होते, की कधी-कधी आम्हाला जो व्हिडिओ पाहिजे, जी माहिती पाहिजे, ती वेळोवेळी मिळत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काही मार्गदर्शनाची सोयीसुविधा आहे का?" तर होय मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी नशीब पालटणारी आपण ऑनलाईन ट्रेनिंग ही सुरू केली आहे. ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपण सखोल मार्गदर्शन करत आहोत. आणि हे मार्गदर्शन घेऊन आज शेकडो कुक्कुटपालक बांधव लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत. जर आपल्याला सुद्धा लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल, तर आपण सुद्धा रायझिंग स्टार परभणीच्या या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी कशी प्रोसेस आहे आणि कधी असते ट्रेनिंग? तर ट्रेनिंग असते दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता. तर ही ट्रेनिंग Google Meetद्वारे आपण आयोजित करत असतो आणि या ट्रेनिंगची सुरुवात 7:30 वाजता जेव्हा होते, तेव्हा सुरुवातीला एक लेक्चर घेतलं जाते. लेक्चर घेतल्यानंतर मग आठवडाभर पुढचं वातावरण हे कसं राहणार हे सांगितलं जाते. त्या वातावरणाचा परिणाम कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती कसा होऊ शकतो हेही सांगितलं जाते. ज्यामुळं आपल्याला कोणतं औषध पाणी करायचं हे शिफारशीत केल्या जाते. ज्यामुळे कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती येणाऱ्या आजाराचं प्रमाण कमी होते आणि मृत्यूदर कमी होऊन जाते. तर हे असते वेदर बुलेटिन प्लस मेडिकल बुलेटिन. आणि सेगमेंट नंबर 3 मध्ये असतात प्रश्न उत्तरं, की बाबा जेवढी प्रश्न आठवडाभरात निर्माण झाली त्या सर्व प्रश्नांचा उलगडा उत्तर रूपानं आपण इथं करतो. हे सर्व प्रश्न लाईव्ह असतात. तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता. इतर दिवशी जर समजा काही प्रश्न अचानक निर्माण झाली, तर त्याचं सोल्युशन कसं प्राप्त करायचं? तर याचं सोल्युशन प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? लखन सरांच्या क्रमांकावरती दुपारी 3 ते संध्याकाळी 8च्या दरम्यान संपर्क साधायचा आहे. लखन सरांचा नंबर आहे 84 21 82 62 62. आता या ट्रेनिंगमध्ये प्रवेश कसा घ्यायचा? रजिस्ट्रेशनची प्रक्रिया. ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी काय करायचं आहे? 84 21 82 62 62 या लखन सरांच्या क्रमांकावरती कॉल करायचा आहे. लखन सराच्या नंबरवरती कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा, की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर काय म्हणतील, की आपण WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवल्यानंतर मग आपणास लखन सर माझा फोनपे, गुगल पे नंबर पाठवतील. जो फोनपे, गुगल पे नंबर आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460. तर हा फोनपे, गुगल पे नंबर आपणास मिळाला, की मग त्यावरती ₹500 पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. एवढं केल्याने अवघ्या ₹500च्या मासिक शुल्कावरती आपणास उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त होईल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल या ठिकाणी परिपूर्ण. जर आपण या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झाले तर आपल्याला खूप सारे फायदे होतील. पण मुख्य 4 फायदे बघितले तर कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होईल. कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती येणाऱ्या आजाराचं प्रमाण कमी होईल, कारण त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल ॲक्युरेट माहिती ॲक्युरेट वेळी दिली जाणार. त्याबरोबरच कोंबडी आणि पिल्लं जर आजारी पडली तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ कोणता आजार झालाय
त्यानुसार औषधोपचार सुचवल्या जाईल, ज्यामुळे कोंबड्यांचा आणि पिल्लांचा मृत्यूदर कमी होईल, ज्यामुळे आपल्याला जबरदस्त फायदा होईल. त्याचबरोबर आपल्या कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी आदर्श शेड कसा उभारायचा याबद्दल सूक्ष्म व बारकाईचं त्या ठिकाणी मार्गदर्शन, ज्यामुळे आपली पैशाची, वेळेची, जागेची आणि मेहनतीची बचत होईल आणि सरतेशेवटी आपल्यापाशी असणारी कोंबडी, कोंबडा, अंडी आणि पिल्ले यांची विक्री कधी, कुठे व कशी करावी याबद्दल सहकार्य आणि विक्रीसाठी मदत. याच्यामुळे विक्रीचं सुद्धा टेन्शन कमी होऊन जाईल. तर अशा पद्धतीनं हे मुख्य 4 फायदे व यासोबत इतर सर्व प्रश्नांचा उलगडा उत्तरपानं दिला जातो आणि ज्यामुळं आज कित्येक कुक्कुटपालक बांधव लाखोंचा निव्वळ नफा मिळवत आहेत. जर त्यांच्यासह आपणास सुद्धा लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल, मिळवायचा असेल, तर कमीत कमी 1 महिना तरी ट्रेनिंगला जॉईन होऊन पहा. जर तुम्हाला आवडली तर कंटिन्यू करा, नाही आवडली तर सोडून द्या. कुणावरही कसल्याही प्रकारची बळजबरी अथवा जबरदस्ती नाही. पण गॅरंटीनं सांगतो की ज्या एका कोंबडीची किंमत ₹500 तेवढ्यात तर तुम्हाला एवढं अनमोल मार्गदर्शन मिळेल की जे मार्गदर्शन लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग प्रशस्त करणार आहे. म्हणून एकदा अवश्य आवर्जून लखन सरांना कॉल करा, संपूर्ण प्रोसेस समजून घ्या आणि तात्काळ जॉईन व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये. ज्यांना करिअरचा ऑप्शन निवडून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांनी लखन सरांना कॉल करणं गरजेचं आहे. नंबर आहे 84 21 82 62 62 वर. याबरोबरच आपली मार्केटिंगची जी चिंता आहे ती दूर करण्यासाठी आपण काय केले, प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप हा निर्माण केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर आपण मोफत होऊ शकतात. सामील होण्यासाठी एवढंच करायचं की व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे. एवढं केले की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की कोंबड्यांची आणि पिल्लांची संडास लाल का होते, त्यामागचं कारण काय आहे, कोणता हा रोग आहे आणि यावरती 100% उपाय आणि उपचार काय आहे. तरी देखील आपल्याला आणखीन काही प्रश्न पडले असतील, कुक्कुटपालनाबद्दल काहीही विचारायचं असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रयत्न हा करत राहीन. जर व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर कुक्कुटपालक बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.